ही बस्ती शापित गाथा भूकेचा हाती पलिता विद्रोहाच्या रणभूमीवर एकच आवाज आता एकच आवाज आता करारे गदर पेटवा गदर करारे गदर पेटवा गदर करारे गदर पेटवा गदर ओम नमः शिवाय अल्लाहु अकबर बुद्धं शरणं गच्छामि आमीन करारे गदर पेटवा गदर करारे गदर पेटवा गदर भ्रष्टाचारी गुलामगिरी भ्रष्टाचारी गुलामगिरी शोषितांची एकतारी झाली रे समशेर झाली रे समशेर निषेधार्थ निघालेल्या मोर्चाचे आल्यानंतर सभेत रूपांतर झाले, परंतु भाषणे चालू असताना अचानक सभेला हिंसक वळण लागले. संतप्त जमा पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. यामध्ये 7 लोक जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. परिस्थिती आटोक्यात यावी म्हणून 56 लोकांना अटक करून नंतर सोडून देण्यात आले. ठीक आहे, मी सोडतो तुम्हाला, पण अशा प्रकारची चूक पुन्हा तुमच्या हातून होणार नाही याची खबरदारी तुम्हाला घ्यावी लागेल. कसली चूक? हीच, समाजाला भडकवणे, त्यांच्या समोर प्रक्षुब्ध भाषणे करणे, अशा प्रकारचे गुन्हे परत तुमच्या हातून होता कामा नयेत. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही मोर्चे आंदोलन काढतो, हा आमचा गुन्हा झाला? निश्चित नाही, पण जमाव जमवून त्यांच्यासमोर प्रक्षुब्ध भाषणे करणे, जमावाला भडकवणे, आंदोलने करणे, दंगली घडवून आणणे याला आम्ही गुन्हाच समजतो. दंगल आमच्या माणसांनी घडवलेली नाहीये, ती दंगल घडवून आणण्यात आलेली आहे. आमच्या सभेत काही गुंडांना बसवून त्यांच्या करबीत दगडफेक केलेली आहे आणि यात तुमचाही हातभार होता इन्स्पेक्टर साहेब. व्हॉट डू यू मीन? येस, आय मीन इट व्हॉट आय हॅव सेड. याला तुमचा पोलीस फोर्सच कारणीभूत आहे. तुमच्या लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांवर अमानुष लाठीचार्ज केलेला आहे. त्यात कित्येक लोक जखमी झालेले आहेत, कित्येकांना हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. सॉरी सर, थोडा उशीर झाला. सर, आजच्या मोर्चाचा रिपोर्ट आणलाय मी. हवं
सर पाठीमागे पण आहे. सर पिंटूनं फोटो प्रिंट्स पाठवल्या. जाई रिपोर्ट छान झालाय. आता याच्यामध्ये शेवटी फक्त एकच करेक्शन कर. काय सर? उशिरा आलेल्या बातमीनुसार. व्हॉट नॉनसेन्स. कसं शक्य आहे? हे सगळं तुझ्या सहमतीनं झाले? अरे पण तो आतमध्ये होता. आताच होता? मग कसं शक्य आहे? अरे का शक्य नाही? पैसा सगळं काही करू शकतो बाबा. पैशाने विकत घेतलंय त्यांना. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आपण काही करू शकत नाही. प्रश्न कामगारांचा होता आणि तो निर्णय त्यांनीच घ्यायचा होता. बस. हो पण कोण म्हणेल असं? उद्या सगळं खापत तुझ्या माथी फुटलं जाईल तेव्हा तू काय करशील? मी पाहून घेईन. तू शांत राहा. हेच चुकतंय तुझं. हजारदा सांगितलं की तू अशा लोकांसाठी लढत जाऊ नकोस म्हणून. वादळाशी टक्कर देण्याची हिंमतच नाहीये सगळ्यांची. एक जात शामरोगाची औलाद. राजा, वादळ आलं की माती लोक पोचणार. राजा प्लीज. लाचार कुत्री आहेत ती. राजा प्लीज डोंट गेट एक्साइटेड. नाही आनंद नाही. अरे तू समजतो एवढं सोपं नाहीये ते. यासाठी हवी आहे क्रांती. क्रांती हवी आहे. राजा, राजा तू आधी बराव. तू बराव मग यावर आपण चर्चा करूया प्लीज. लोचा झाला. काय म्हणतोय तो? अरे मी काय म्हणतोय? 2 महिने खाली करणार नाही म्हणतोय. दुसरीकडे कुठे व्यवस्था झाली की खाली करतो म्हणाला. त्याला सांगितलं आहे तू बारको दादाचा हुकूम आहे म्हणून? सांगितलं पण ऐकायला तयार नाही. अपमान. अपमान. साहेब तुम्ही येण्यावर आलात. माझी कच्ची बच्ची फुलाच्या वळसेने खाली गेली असते. लय उपकार झालं तुमचं. माझ्या लय उपकार. किसान आम्ही आहोत. चला हे भांडी घ्या आत घ्या. चला भांडी आत घ्या. हे सगळे सामान दुसऱ्यांच्या पोरीभाळी सुद्धा समजत नाहीत. अगं पण तुला समजायला पाहिजे. अशा परिस्थितीत तू कशाला यायचं त्यांच्या पुढे? अगं आपल्या घरासमोर गर्दी जमली होती. पहिल्यांदा मला वाटलं आपल्याच घरी काहीतरी झालं असेल म्हणून मी पुढे आले. तर तो राक्षस मेला. हलकट फुटला. सारे राग येतो ना. जाऊ दे. दे पाणी दे. व्हेरी गुड. आज फारच छान काम केलं तुम्ही.
एका गरीब कुटुंबाची होणारी वाताहत तुम्ही रोखलीत. बरं झालं आज तुम्ही मला सगळी माहिती दिलीत. आत्ताच जाऊन असा रिपोर्ट तयार करते की कुणी काहीच हालचाल करू शकणार नाही. प्लीज. फारच उन्मत्त झाला होता तो. त्याला त्याची जागा कुणीतरी दाखवायलाच हवी होती. खरं तर त्याच्या धमकीमुळेच कामगार फुटले. तुमचे संपादक तुम्ही द्याल ते छापतील? वाय नॉट? त्यानं ते छापावंच लागेल. आणि तसं जर होत नसेल तर आय विल लीव द जॉब. कारण माझ्या विचार स्वातंत्र्यावर जर कुठे गदा येत असेल तर मला त्याची गरज नाही. माझ्या वैवाहिक आयुष्यात सुद्धा मी कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. यु नो. ठीक आहे, ही बातमी छापून आली की रोज एक एक प्रकरण बाहेर काढू. त्याचं एक मालिकाच तयार करू, त्याची आणि त्याला सपोर्ट करणाऱ्या सफेद बुरख्यातल्या बांडगोळांची. बातमी मी पुरवतो पुराव्यासहित. काय? खरंच किती आत्मविश्वासानं बोलता आहात तुम्ही. तुमचा हा उत्साह आणि काम करण्याची पद्धत पाहिली की स्फूर्ती येते, मनाला बळकट येते आपोआप. थँक्स. तसं मला आता या गोष्टींचं काही विशेष वाटत नाही, कारण लोकांचे प्रश्न सोडवणे हा मला माझ्या जीवनाचा अविभाज्य घटकच वाटू लागलाय. किंबहुना तेच माझं जीवन आहे असं मला वाटायला लागलंय. त्यातही एक प्रकारचा वेगळा आनंद असतो. खरंच किती मोठे विचार आहेत तुमचे. फार कमी लोक असतात असे. थँक्स. निघूयात आपण? हो हो निघूयात ना. मला तिकडेच जायचंय. मी सोडते ना तुम्हाला रिक्षानं. थँक्यू. नो प्रॉब्लेम. अच्छा, तरीच म्हटलं उशीर का झाला? ते बघा राजा वगैरे बसले. भेटताय? हां ओके. जरा एक मिनिट. हाय राजा. नमस्ते. नमस्ते. बसा की. तुम्ही बसा. मला उशीर झाला. तुला पाहिलं आणि मी आत आले. बाहेर रिक्षा थांबवली मी आणि अजून रिपोर्ट द्यायचा आहे मला. पण तुझं काय चाललंय? बस जगापेक्षा वेगळं काय असणार आहे. अच्छा, म्हणजे आज तुझा मूड चांगला दिसतोय. पण मी जरा घाईत आहे. तेव्हा पुन्हा केव्हा तरी. अच्छा बाय. अच्छा नाही पुन्हा केव्हा तरी. अच्छा बाय. ओके बाय. मग कुठे बसला होता इतकूच करत? इथं गुज करत? आपलं एवढं नशीब नाही रे बाबा. मग? अरे तो रिपोर्ट तयार करायचा होता ना. रिपोर्ट? बारकूला अटक केली. त्याचा रिपोर्ट. बारकूला अटक? हा. अरे काय झालं, जोशांच्या चाळीतून आज सकाळी एकटा धावत आला. म्हणाला किसण्याचं घर जबरदस्ती बारकूचे लोक खाली करतायत. हा. मी तसंच तडक पोलीस स्टेशनला गेलो. दामलेन धरलं. म्हटलं चला हे काय चाललंय अत्याचार बघा. चला लवकर. आणि आले आणि त्यांनी बारकूला अटक केली. काय तू त्या बारकू असतातला अटक करून दिलीस? तेही त्या किसण्यासाठी? तो तिच्या मायला दारू घेऊन डांगडिंग करत असतो. अरे दारोडा म्हणून काय झालं? त्याचं घर खाली करायचं त्याला काय अधिकार? अरे पण तो बारकू असतात कसं आहे तुला चांगलं माहिती आहे. उद्या काय झालं गेलं तर. आणि सुरू झालं राजा तुझं नेहमीच. काय गप्प बसायचं का आपण? बोल ना. कोणी काही अत्याचार केले तर आपण गप्प बसायचं? बाबा 2 चहा घेऊन ये रे. 2 नाही 3 घेऊन ये. 3. अरे हो आनंद, तुला एक सांगायचं राहूनच गेलं. बोल. हा माझा मित्र शशिकांत तापकिरे. परवा तुला मी सांगितलं होतं ना, तोच हा. काय म्हटलं याचा प्रॉब्लेम? सांग तुझा प्रॉब्लेम काय सांग. मी इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी. ITIच्या हॉस्टेलवरती राहतो. गेली 3 महिने झालं आम्हाला स्कॉलरशिपच नाही मिळाली. काय 3 महिने झाले तुला स्कॉलरशिप? काही तक्रार केली नाही तुम्ही? केली, पण त्याचा काही एक फायदा नाही झाला. एकदाच तक्रार केली, परत फॉलोअप नाही केला. कोण आहे तुमचे प्राचार्य? PD देशमुख. PD देशमुख? हे बघ, आज तर आम्हाला काही यायला जमणार नाही. उद्या आपण जाऊया, त्यांना भेटू. बघू काय होतं. घे चहा. तू त्याच बाजून चाललायस का? चालेल. लिहून देऊ का फॉर्मॅट का लिहिशील? नाही मी लिहून टाकेन. बस. अरे दादू तू येतेस ना? हो चल. पण परवाच काय करायचं? संध्याकाळी भेटतेस ना तू? हो. मग बोलू की आपण. काय राजा? बोलूया ना. चल राजा तिकडे.
एक काम आहे आपल्याचं. ओके उद्या भेटू. अरे काय नाव? शशिकांत. ए शशिकांत इकडे. काय तुझ्याकडे किती पैसे? जाईतच नाही काय चहा संगीत द्या. हे ठेवते. नको खरंच नको. ठेवते. थँक्स. अरे स्कॉलरशिप मिळालं घे. काय सांगायचं होतं तुला मी? बरं चल, आपल्याला कलेक्टर कचेरीमध्ये काम आहे. काल सांगितलेलं आठवतंय ना? चल. चाट पडला असशील तू. त्या किसण्याच्या घरासाठी मला लॉकअपमध्ये ठेवलास, पण पैशाची ताकद लय मोठी. अरे नुसत्या उभानी लॉकअपची दारं इतळत्यात. आम्ही वरपर्यंत जाऊ शकतो. अरे आम्ही पण वरपर्यंत जाऊ शकतो. आमचा पण सगळीकडे वट आहे, अगदी आमदारापासून खासदारापर्यंत. अरे दर वेळेला 5,000 वटाचं कॅनव्हसिंग करतो आपण बाप्पू. तेव्हा जरा सांभाळून राहा. काय सॉरी तुझा वेळ घेतला. चल रे दादासाहेबाच्या बंगल्यावर. काय झालं? काय म्हणाले काळे साहेब? अगं मी काय विचारते? मी आता परत त्यांच्याकडे जाणार नाही असं सांगून आले मी त्यांना. म्हणजे तू पटकन काही बोललीस का त्यांना? पटकन नाही बोलले, सावकाश बोलले. अगं पण झालं तरी काय? किती वेळा चक्रा मारायच्या ग त्यांच्याकडे? अगं गरज आपल्याला आहे. हो पण म्हणून गेले की 2-2 तास बसवून ठेवायचं. मुद्द्याच राहिलेच बाजूला, नको त्याच गप्पा. आणि 2 तासांनी सांगायचं 2 दिवसांनी या, ते बाहेर गेलेत, विचारून सांगतो. मला त्यांच्या कामाची गरज नाही असं सांगून आले मी त्यांना. कसं होणार ग वया फटकळपणामुळे तुझं? आता कॉलेज संपून तुला नोकरी लागली तर बरं होईल म्हणून म्हणते. तर मी दुसरीकडे प्रयत्न करते. नाटक सुरू झाली यांची. तेच एकेकाला ए काय रे कुणी मारला चेंडू इथे? थांबा बघू तुमचा आधी हा खेळ. इथून सांगते मी तुम्हाला. एवढं वाटतं तर बंगल्यात जाऊ राहो. ए साला कोण बोलला रे तो? अगं शायला तू आधी आज खेळा रे मुलांनो, पण जरा जपून खेळा. दाराला लागेल असं मारू नका. खेळा. म्हातारी चांगली आहे. इथले लोकच नालायक आहेत. अगं चालायचं मुलांची जाती सगळे सारखेच. आई पहिल्यांदा इथली जागा बदल बघू तू. अगं कुणाला हौस आली इथं राहायची, पण दुसरीकडे जायचं म्हणजे. बरं ते जाऊ दे, तू प्रशांतला आणायला जातेस ना? हो. सुटला असेल तो आता. आणि येताना भाजी घेऊन ये. हा अरे जाई भेटली होती. काय म्हणाले? विचारत होती मला. ए काही भांगड बिंगड तर नाही वेळा तू? अरे वा ती खूप इंटेलेक्च्युअल आहे. हो आणि बघ माझ्या बाबतीत म्हणतो ना तर मला असल्या गोष्टीत अजिबात इंटरेस्ट. अरे सुरुवातीला सगळं असंच करते. बस राजा पास. ए चिडला. ए ती एकटीच राहते का रे? हो सध्या तरी. ये नवऱ्यापासून घटस्फोट येतो. काय खूप कर्मठ स्वभावाचा आहे म्हणे. घरात स्त्रीला कुठलंही स्वातंत्र्य नाही आणि हिला गुलाम म्हणून राहायचं नाही. वा क्या बात आहे. एवढं सगळं झुगारून देऊन स्वतंत्र भाड्यानं जगणं म्हणजे खरा खरा गदर आहे तो. या प्रस्थापितांच्या व्यवस्थेतला खरा गदर आहे. रिअली ग्रेट. राजा तू काल प्रभात मध्ये आलेली बातमी वाचलीस का? नाही. चंद्रपूर गावामध्ये एका आदिवासी स्त्रीवर गावकऱ्यांनी बलात्कार केला. तर तिथल्या संतप्त झालेल्या आदिवासींनी 6 गावकऱ्यांना ठार मारले. वा क्या बात आहे. क्या युनिटी आहे. मी तर म्हणतो अख्खं गावच्या गाव बेचिराग केलं पाहिजे. चुकतोयस राजा चुकतोयस. अरे आज त्या आदिवासींनी मारलं, उद्या ते गावकरी त्यांना मारतील. हे असंच चालू राहणार. तुला काय म्हणायचं? नाही ऐक, हा न्याय मिळवण्याचा मार्ग नाहीये. नाही तुला काय म्हणायचंय? बेंबीच्या देठापासून उडून न्याय मिळाला असता त्यांना. अरे बाबा तू अरे गौता झालं याचं काम? हो झालं.
पण एकाच महिन्याची मिळाली स्कॉलरशिप. 4-8 दिवसानंतर 3 महिन्याची काढतो असं म्हणाले. एका महिन्याची मिळाली ना? हो, एके ठिकाणी निघालो होतो. म्हटलं जाता जाता यावं भेटून आपल्याला आणि आपले आभारही मानावेत. अरे आभार कसले यार, द्या चहा घेणारच? नको, घेतला आताच. अरे अरे ही परवाच्या कार्यक्रमाची पॅम्पलेट्स आहेत. प्रमुख वक्ता म्हणून तुझं नावही टाकलंय बरं का. आणि विषय सुद्धा अगदी तुझ्या मस्त आवडीचा आहे, स्वातंत्र्यानंतरचे सामाजिक परिवर्तन. वा, विषय तर छान आहे. बरं चल, आम्ही निघतो आता. सकाळपासून बाहेर फिरतोय बरं का. ठीक आहे, हे पॅम्पलेट्स ठेवून जातो. अरे हो, सतीश जर आला तर त्याला सांग की मी अर्जंट बोलवलंय म्हणून. चल, गेलो आम्ही. चल येत. पाहिलंस, स्कॉलरशिप मिळाली पण आपले 50 रुपये द्यायची त्याची वासना नाही झाली. राजा, तुझ्या जाणीवा सगळ्यात बोथट होऊ लागल्यात बघ. अरे इतकी साधी गोष्ट तू मनावर घेतस. त्याला एका महिन्याची स्कॉलरशिप मिळाली, 3 महिन्याची मिळाली देईल तो आपल्याला. अरे गौतम तुला भेटला नाहीये, त्याने तुला अर्जंट बोलावलंय. हो मी जातोय, पण त्या बारकू असतात ना किसनाचं घर बळकावून तिथे जुगारीचा अड्डा सुरू केलाय. काय? हो, तिकडच येतोय. काहीतरी गडबड झाली म्हणून बारकूची माणसं एका माणसाला बेदम मारत होती, तेव्हा कळलं. बरं निघतो आम्ही, तुला सांगलं. तरी मला वाटलं हे सगळं पैशाच्या बळावर. मी तुला सांगत होतो तू त्या किसण्याच्या नादाला लागू नकोस म्हणून. एवढा जीवाचा आटापिटा केला, काय मिळवलंस? काही नाही. शेवटी बारकू असताना त्याच्या घरावर कब्जा केलास ना. आता आहे त्याच्या प्रश्नाला उत्तर. उत्तर नसलं तरी आव्हान असेल. आपण नेहमीच आव्हान करायचं रे, पोकळ अर्थशून्य. त्यांच्यासाठी मोर्चे काढायचे, भांडायचं, उपोषण करायची, आणि शेवटी काय तर साध्या चहाला मोडतात. राजा, अरे तुझा तोल जाऊ लागलाय. तुझ्या बोलण्यात मला स्वार्थाची दुर्गंधी येऊ लागली आहे. हो हो, स्वार्थाची दुर्गंधी. मी स्वार्थी झालोय का? होऊ नये मी स्वार्थी? दिवसभर पायपीट केल्यानंतर रात्री घरी आलं की समजतात सामाजिक जाणीवा. पोटाची भूक भागवण्यासाठी दाताचं पाणी गिळत झोपायचं. बाबा, यालाच चळवळ म्हणतात. हेच बोलून तू तुझ्या मनाचं समाधान करून घेतोयस. अरे 30 वर्ष झाली तुझ्या आयुष्याला, कधी भावी आयुष्याचा विचार केलायस? 2 महिने झाले पाय चप्पल नाही. राजा, रात्री कुठल्या तरी मियाच्या गाडीवर भुर्जीपाव खायचा आणि झोपायचं. सकाळी उठलं की अर्धा घोट चहा प्यायचा, तोही कोणाच्या तरी हातापाया पडतो. राजा, काय दिलं तुला चळवळीनं? एक जोडी कपडा तरी धड आहे का तुझ्या अंगावरती? राजा, तलपा भागवण्यासाठी सिगारेटची अर्धी छुटक ओढायची. राजा, थूम तो असला जिंदगी. राजा, मी तुझ्या भावना समजू शकतो, पण चळवळ म्हणजे बेरजेचं गणित नसतं राजा, तर ते असतं +2+1. चळवळीला भावनिक अधिष्ठान नसतं राजा, असलं असतं तात्विक आणि वैचारिक अधिष्ठान असतं. आणि आपल्याला विचारांची क्रांती घडवायची रे. तुकड्यांचं राजकारण आपल्याला करायचंच नाही राजा. नाही, अरे रस्त्यावरचं लूत भरलेलं कुत्र सुद्धा शेपटी हलवत जीवन जगत असतं. तू म्हणतोयस तसं वागलो ना आपण, तर त्याच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला सांग ना. राजा, राजा, अरे डोळे उघडे ठेवून बघ. बघ जरा, एक सामान्य माणूस कसा जीवन जगतोय बघ. भांडवलशाहीनी आणि दडपशाहीनी त्याचा माणूस पण हिरावून घेतलाय रे. आज तो जगतोय मरणाची वाट पाहत. अशा माणसांना आधाराची गरज असते राजा, अशा माणसांना आधाराची गरज असते. त्याचा माणूस पण जपणाऱ्या माणसांची गरज असते, आणि तेच तर काम आपल्याला करायचं आहे. मिळालंय त्याला स्वातंत्र्य. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा गटारातल्या किड्यासारखं जीणं जगतोय रे तो. गावोगावी आया बहिणींवर बलात्कार होत आहेत, कोणाचे डोळे काढले जात आहेत, कोणाचे हातपाय तोडले जात आहेत, कोणाला जिवंत जाळलं जात आहे. हे किती दिवस चालणार आहे सांग ना. नाही राजा, नाही, याच्यासाठी कुठेतरी कदर निर्माण व्हायलाच पाहिजे. ही गुलामगिरी थांबलीच पाहिजे, आणि त्यासाठी मी माझ्या पद्धतीने 100% प्रयत्न करणार.
त्यासाठी माझं रक्त सांडलं तरी चालेल, हो चालेल. हा संघर्ष चालू राहील, चालू राहणारच. इन्स्पेक्टर साहेब, अरे या आनंद साळवी, बसा. अरे 2 चहा सांगा पटकन. अरे चहा नको, मी आता येतानाच घेतोय. अरे घ्या हो. ए पटकन घेऊन रे. बोला, काय काम काढलं? काम असं आहे की ते किसण्याचं घर. त्याचं काय? बारकून परत कब्जा घेतला की काय? घेतला की काय काय हो, घेतलाच. कब्जा घेतला? हो. अरे पण मालकाची तशी काही तक्रार नाही आमच्याकडे. इन्स्पेक्टर साहेब, येईलच कशी तक्रार? गरीब बिचारा केसण्या, त्यात त्याला दारूचं व्यसन, त्याच्यावर दमदाटी केली असेल, मूडवर पैसे फेकले असतील आणि तो सुद्धा दररोजचा त्रास सहन करण्यापेक्षा ते घ्यावे आणि निघून जावं असं करून निघून गेला असेल. देन आय एम सॉरी. मी काही करू शकत नाही. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही एक करू शकता. काय? त्या ठिकाणी सुरू केलेला जुगारीचा क्लब बंद करू शकता. व्हॉट? जुगारीचा क्लब? मला कसं माहिती नाही ते? दामले साहेब, तुम्ही ही नोकरी सोडून द्या. खरंच सांगतो तुम्हाला, ही नोकरी सोडून द्या आणि कुठल्या तरी नाटक कंपनीत भरती व्हावं. आनंद, मला खूप चांगला करता तुम्ही. मला खरंच काही माहिती नाही. मग आता माहिती झालंय ना साहेब, ताबडतोब काहीतरी कारवाई करा. त्या एरियात चांगली माणसं राहतात. या गुंड प्रवृत्तीचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. का मी असं करू, पोलीस कमिशनरांना एक निवेदनच देऊ? अरे मी आहे ना, घे चहा घे. नाही, चहा नको मला, परत कधीतरी घेईन, मी जरा घाईत आहे. पण हे काम होऊ द्या इन्स्पेक्टर साहेब, प्लीज. दादा आहेत 5 मिनिटं थांबावं लागेल तुम्हाला. 5 मिनिटं थांबावं लागेल? अय्या आहे कोणाला? ठीक आहे, बघूया आपण. काय भानगड आहे दादा? भानगड तशी सिरियस आहे बी नाही बी. म्हणजे आनंद साळवी पोलीस चौकीत गेला होता, आत्ताच फोन आला. बर, कामाचं बोला. 8-15 दिवस क्लब बंद ठेवत होता. मला वाटलंच. काय फायदा नाही राव तुमचा. एक मामुली चमायला तुमच्या तोंडाकडे बघून गप बसतो, नाही तर कवाच कामाला लावला असता साल्याला. वस्तात कधी कधी 2 पावलं मागं यावं लागतं. थोडं मग कामाचा माणूस आहे तो आपला, जरा समजण्याचा प्रयत्न करा. आई, मी निघते का? जपून जा. हो, आणि संध्याकाळी लवकर घरी ये. हो. अरे हा, उद्यापासून माझ्या बसचा पास संपतोय. आज काढलाच पाहिजे, मला पैसे दे. अगं हो, विसरलेच बघ. आणि संध्याकाळी घरी यायला उशीर झाला तर बसची वाट पाहत बसू नकोस, सरळ रिक्षेने ये. हो ग, किती काळजी करतेस माझी. मी काय लहान राहिले का आता? तीच तर काळजी आहे. येते मी. बाय. जाताना दार लोटून जा बा. हो. घुस गया. शैला साठे 2 वर्ष आलेच बाप मरून. तिची आई, ती आणि तिचा बारका भाऊ पुण्यात राहते. आपल्या क्लबच्या बाजूलाच घर आहे. वाटलं का
त्या दिवशी आपला हात लागला होता. कॉलेज वाटतं चांगलं आहे, शिका. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. बाप गेल्याचं कळलं, वाईट वाटलं. काय गरज लागली तर सांगा. शेजारीच आपला कलप सुरू असतो. शेवटी आपलं तत्वच आहे, एकमेकास सहाय्य करू. मला कुणाच्याही मदतीची गरज नाही. अंडरस्टँड? अपमान. आईचं पत्र आलंय. बाबांच्या पायात काटा मोडला होता, त्याचं इन्फेक्शन झालंय. त्यानं पाय सुजलाय खूप व्यापारी. 2 दिवस येऊन जा. मग काय बघू. अरे तुझी तब्येत ठीक नाही म्हणून घरी जाणार होतास ना झोपायला? भांडण झालं. कोणाशी? पापा बरोबर. अरे नेहमीच एवढा मोठा झालाय, कामधंदा करायला नको, फुकटचं खायला पाहिजे. याची त्याची हमाली करण्यापेक्षा रेल्वे स्टेशनवरती तरी जावं, 4 पैसे तरी मिळतील, वगैरे वगैरे. काय नाही रे, स्वभाव. मध्यमवर्गीय विचारांची माणसं आपण. कारकुनी, घर कारकुनी, या पलीकडे काही जात नाही. त्यांचंही विश्व सीमितच आहे. तुला सांगतो, कोण जन्मला कोण मेला हे चौथ्या घराला सुद्धा कळत नाही. एक्झॅक्टली. त्यांचं त्यांनी करायचं, आपण आपलं करायचं. एक दिवस आपलं महत्व कळेल त्याला. चल मी निघतो. येतोयस तू? गौतम वाट बघतोय. नाही, मी जरा पडतो. काय गे हे फुलाबाई, आज कुठे तू? अगं तुझ्या बँकेतलं कर्जाचं प्रकरण मंजूर झालं. बरं झालं बाबा, तू इथंच भेटला असते. मी विचारच करत होते. 2-3 वेळा घराला जाऊन आले, पण तरी मी तो भेटला नाहीस बघ. हा, 5,000 ऐवजी 3,000 रुपये देतात तुला. जा घेऊन टाकी आणि सुरू कर तुझा धंदा भाजीचा हळूहळू. हा, 2 वर्ष झाली गणेश बायडिंग मध्ये काम करतोय. हा, आपलं बायडिंगचं काम चाललंय हळूहळू. काय तात्या? राम राम. पेन्शनचं काम झालं ना तुमचं? होय बाबा, झालं. तर तू मदत केली म्हणून झालं बघ. तू चक्रा मारल्या असतावा कुठे झालं. अरे स्वतःच्या लेखाने कानाडोळा केला, पण तू मला आणायला लावलंस. लय उपकार झालं बघ तुझं. अरे तात्या, उपकार कसले त्यात? मी सांगा, रामदास कसं चाललंय? आता काय सांगायचं बाबा, ना बोलायला बरं. अरे 24 तास पेतोय आणि पडतोय. तर सरकारनेच दुकानं उघडी गेल्यात, त्याला आपण तरी काय करणार? आपलं नशीब आणि आपण. त्याला बघू काही सुधारतो का ते. बघ बाबा, भेटू. बोलेल. राम राम. बघितलंस दामले साहेबांनी बारकूचा जुगाराचा क्लब बंद केला. का वस्ताद आहे बघ, त्याने लगेच कॅरमचा क्लब सुरू केला. हो ना. त्याने आपल्याला दामलेंचे आभार मानले पाहिजे. हो ना. चल लवकर चल. नमस्कार नमस्कार. या आनंदराव, या नमस्कार. नमस्कार. काय बात आहे काका, आज खूप खुशी येतात. असंच बघा. जरा फोन करू का? काही विचारणं झाला करा ना. हॅलो, समर्थ पोलीस चौकी. जरा इन्स्पेक्टर दामलेंना फोन द्या प्लीज. हो आहे. कसं आहे आपलं? हॅलो इन्स्पेक्टर दामले. हॅलो दामले साहेब, मी आनंद साळवी बोलतोय. बोला साळवी साहेब, काय गडबड? गडबड बिडबड काय नाही हो, तुमचे आभार मानण्यासाठी फोन केला. आभार कसले? अहो, तो बारकूचा अड्डा बंद केलात तुम्ही. आयुष्यात एकतरी चांगलं काम केलं ना तुम्ही. तुम्हाला म्हणायचंय काय, आम्ही कधी चांगली कामं करत नाही? नाही नाही, असं म्हणाल कुठे मी. वा, करता ना तुम्ही. अहो, म्हणून तर ही सुव्यवस्था. तुम्ही काम केल्यावर बरं वाटत.
अहो तुम्ही काम केलंच पाहिजे, नाही तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं महत्व वाढेल ना. अच्छा अच्छा, ओके, थँक्यू साहेब, थँक्यू. भेटू आपण. हा घ्या चहा घ्या. एकच बस आहे. एक पैसे. पैसे राहू नाही 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 पैसे राहू द्या. माझं एक आहे का, माझं एक काम होतं बाबा. गेले तुम्हाला. बोला काय काम आहे. तुम्हाला तर माहिती आहे विजेच्या मीटरसाठी 4 महिने झाले अर्ज केलाय, अजून मीटर लागत नाहीये. 4 महिने झाले अर्ज केला, मीटर लागत नाही. हा तुम्ही चौकशी नाही केली ऑफिस मध्ये. गेलो होतो ना, 100 वेळा चक्रा मारल्या. एका माणसाला 500 रुपये दिले तर ते अजून पैसे मागताय. काका हे तुम्ही खूप चुकीचं करता. अशी लाच देणं चांगलं नाही काका. ठीक आहे, उद्या आपण असं करूया, इंगळे साहेबांना जाऊन भेटूया. तुम्ही या माझ्या बरोबर. कसं होत नाही काम बघूया. काय रे. फार 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 बरं होईल बघा, फार बरं होईल. अच्छा चल. हेच लोक त्यांना लाच देत आणि प्रोत्साहन देत असतात. आनंद आनंद तो बघ तिसऱ्या कसा बघून पळतोय आपल्याकडे. चल चल चल. मलाही फार दुःख झालं, फार दुःख झालं. सारखा तुझा चेहरा डोळ्यासमोर यायचा आणि तरी तू. परिस्थिती माणसाला मजबूर करते, सगळं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकत. आजही त्या भयंकर अन्याय अत्याचाराच्या घटना पाहिल्याना रक्त सळसळून येत. हातापायाच्या शिरा फुगतात. वाटतं पुन्हा एकदा जोमदार उठाव करून गदर करावा सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात. पण नको. आठवण येते त्या 2 वर्षांची. बायको आणि मुलांची उपासमार. अरे अरे, माझ्या हातापायाचं अवसानच गळून जात. मी समजलो नाही. आनंद, मी तुझ्यासारखाच एक कार्यकर्ता होतो. लोकांच्या अडीअडचणींना धावून जाणं मी माझं कर्तव्य समजत होतो. अरे एखाद्याला नुसती ठेच लागली तरी माझ्या पोटात कालवा कालव व्हायची. या चळवळीत अनेकांनी आपलं भलं करून घेतलं. माझ्या घरात मात्र अंधारच होता. मनात कधी आलंच नाही रे. लोकांचं समाधान, लोकांनी दिलेले धन्यवाद हीच माझी कमाई होती. आणि याच कमाईचा काही नालायकांनी फायदा उठवण्याचा प्रयत्न केला. माझ्या सच्च्या मनाला कधी ते पटलंच नाही, म्हणून तर माझ्या जीवावर उठले. आनंद, चांगला आठवत ती 14 ऑगस्टची रात्र. दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्य दिन होता. दोन वर्ष दवाखान्यामध्ये सडत होतो. घरातलं सगळं किडूक मुडूक या औषधापायी गेलं. आपली आपली वाटणारी माणसं दूर जायला लागली. मी त्यांना काही मागेन या भीतीनं तोंड दडवू लागलो. पण भाऊ तुम्ही मला एक सांगा, या प्रकरणाचा पुढे काही तपास? अरे काय केलं नाही बेटा, काय केलं नाही. मुख्यमंत्र्यापर्यंत गेलो, धरणा धरली, काय उपयोग झाला नाही. सगळे सारे एकाच तळ्यातले बेडूक माझ हताश झाले. दुःख सहन करण्याची ताकदच संपली. हिला जवळ केली. बस
गाव सोडून इकडं आलो. मला माफ करा किसन भाऊ, मी तुम्हाला समजू नाही शकलो. पण किसन भाऊ, मी तुम्हाला सांगतो, पुन्हा एकदा या भग्न मंदिरात तुमच्या आदर्शाची पूजा सुरू करेन मी. आम्ही तर फार थकून गेलो बेटा, तुम्ही थकू नका. मला तुझा अभिमान वाटतो. तुझी कामाची पद्धत चांगली, उत्साह आहे, तुझ्याकडे हिम्मत आहे. पण बेटा सांभाळू. भाऊ, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे मला. अपमान. पण झक मला जरा सांगितलं होतं पण तुम्हाला नको ती लपडी करतात आणि निस्तारा लागते आम्हाला. आय एम सॉरी म्हणलं ना दादासाहेब. अरे पण आता काय करणार, अपमान नाही झाला सर. अहो काटा सरकला. काय करायच्या आत घडलं सगळ्यांना मग ध्यानात आलं. काय करू आता आमच्याकडे या. कशाला कशाला काय, पोलीस मागा लागतील आता तुमच्या. 8-15 दिवस बंगला घेऊन राहा, साहेबाला सांगून काहीतरी करू. की बऱ्याच पोलीस चौकीत गेले असेल. निघा आता. थँक्यू थँक्यू दादासाहेब, थँक्यू. गाडी कंप्लेंट बुक घ्या इकडं. हे बघा मॅडम, जे काही घडलंय ते सगळं सविस्तर सांगा मला. बोला. मी माझ्या दारात उभी होते, सहजच उभी होते. माझं सहज लक्ष गेलं तर समोर बारकू वस्तात आणि त्याचे 4 साथीदार उभे होते. मी हा सगळा प्रकार ओळखला आणि मी दार बंद केलं. मी माझ्या आईला हाक मारली. आई बिचारी माझी पळत आली. एवढ्यात त्यांनी दार उघडलं आणि आत घुसले ते. आणि माझ्या आईला किचन पर्यंत धडा ओढत नेली. मी एकटी सापडले होते. मी एकटी सापडले होते. ते चौघात निघून गेले. मी खूप आरडाओरडा केला, मी खूप विनोळा केला त्याच्या, पण त्याने मला सोडवलं नाही. राक्षसानी माझ्यावर बलात्कार केला. याच्यावर सही करा पाहिजे. हॅलो, हा इन्स्पेक्टर दामले बोलतोय. हे बघा, आमचा तपास चालू आहे. अहो, कायद्याची बंधनं असतात, आम्हाला कायद्याच्या मर्यादा असतात. हे बघा, तुम्ही आम्हाला अजिबात दम देऊ नका. आमचा तपास व्यवस्थित चालू आहे. ठीक आहे, ठीक आहे. हा प्रकार प्रत्यक्ष पाहणारा कोणी साक्षीदार? त्या मुलीवर बलात्कार झाला ती स्वतः इथे येऊन तुम्हाला साक्षी देते आणि तुम्हाला साक्षीदार हवाय दुसरा? कुठली मुलगी स्वतःच्या आवृत्ती धिंडोरे करत इथे येईल? कुठली मुलगी आहे? मला मान्य, पण आम्हाला कायद्याच्या मर्यादा आहेत, कायद्याची बंधन आहेत. हे बघा, आम्ही तपास करू, चौकशी करू, तुमची मेडिकल घेऊ. तुम्हाला विश्रांतीची गरज आहे, तुम्ही जा आता. तरी मी सांगत होते पोरी, काही उपयोग होणार नाही म्हणून. स्वतःच्या आवृत ढेंडोरे आपण का म्हणून काढायचे? कशाला गेलीस तू पोलीस चौकीत?
अगं आपले भोग आपण भोगायचे. सर्वसामान्यांना कोण न्याय देणार? पोलीस काहीच करू शकणार नाहीत, ते फक्त बघत बसणार. पोरी, झालं गेलं विसरू आपण. नाही होय, तुमच्या मुलीला मी मिळवून देईन, माझ्यावर विश्वास ठेवा. इन्स्पेक्टर साहेब, शैलाला न्याय मिळालाच पाहिजे. भर दिवसा भर वस्तीत या मुलीवर बलात्कार होतो आणि त्याची साधी दखल सुद्धा घेतली जात नाही. तिला फक्त उडवाउडवीची उत्तर दिली जातात. आनंद, मी स्वतः तिची कंप्लेंट नोंदवून घेतली. स्वतः घटना भेट देऊन सगळ्या प्रकारची चौकशी केली. 2 दिवस झाले बारकू शहरात नाही, त्याचे साथीदार थांबले. आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहूनच खड्ड्यात गेला इन्स्पेक्टर साहेब तुमचा कायदा. असल्या कायद्यावर तो मी. मला एक सांगा इन्स्पेक्टर साहेब, या मुलीची बलात्कारानंतर साधी वैद्यकीय तपासणी सुद्धा झाली नाही का? इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला एक खुर्ची मिळाली ना, ती सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, गुंडांना पाठीशी घालण्यासाठी नाही. ते काय नाही, 24 तासाच्या आत बारकूला अटक झालीच पाहिजे. आमचा तपास चालू आहे. बारकू शहरात नाहीये. जगाच्या पाठीवर कुठेही जा इन्स्पेक्टर साहेब, पण 24 तासाच्या आत तो मिळालाच पाहिजे. आणि तसं जर झालं नाही तर उद्या शहरात आंदोलन होतील. हो, आंदोलन होतील, मोर्चे निघतील, मंत्र्यांच्या गाड्यांना घेराव घातले जातील. आनंद, गाडी आत्ताच्या आता रिपोर्ट तयार करा. या बाईंना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जा. यस सर. ओके, रिलॅक्स नाव. नो रिलॅक्सेशन इन्स्पेक्टर साहेब, नो रिलॅक्सेशन. शैलाला न्याय मिळाल्यानंतरच विश्रांती. सतीश, ठीक आहे, हे पत्र तू बाळासाहेबांना लिहून दे आणि त्यांना म्हणा मोर्चाच्या गडबडीत असल्यामुळे मी त्यांना प्रत्यक्ष येऊन भेटू शकत नाही, पण तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आणि हो, सानेबाईंनी निरोप द्यायचा बरं का. सानेबाईंना म्हणा तुमच्या महिला संघटनेच्या सगळ्या महिलांना घेऊन गांधी पुतळ्याजवळ आम्हाला मोर्चात सामील व्हा. कळला निरोप? जा. हा, ठीक, काम झालं. अरे गौतम, ते पॅम्पलेट्स वाटलेस का रे? हो, वाटलं ना. पत्रिकेचे 40 सुद्धा? हो, तिकडेही वाटले. गुड, दॅट्स व्हेरी. अरे तो रेडिओ का लावला यार? बंद करा ना. बातम्या आहेत आता. विजय, फलकांचं काय झालं? हो, ते पुठ्ठ्याचे बांधवाला सांगितलेले मॅटर दिलेला आहे, करून घेतो म्हणाले. करून घेतो म्हणालास, पण लवकर मिळाले पाहिजे ते आपल्याला. आजच्या आज मिळाले पाहिजे. मिळतील. तो राजा कुठे आहे? गाणेस आणलेस? हो, बाहेर ठेवले. किती आणलेस? 5. अरे मी तुला 10 आणायला सांगितलं होतं ना. मिळाले तेच नशीब. तेही जाईनं सांगितले म्हणून कसे तरी मिळाले. चला, मदत देतात ती भीक दिल्यासारखी. राजा, डोंट गेट एक्साइटेड, ठीक आहे? आणि हो, त्या कटिंग घेतल्यात ना, उद्या आपल्याला निवेदनावर द्यायच्यात त्या. बातम्या सुरू झाल्या. अरे असू दे रे बा. एबीएसच्या 2 अधिकाऱ्यांची आज सुखरूप सुटका झाल्याने 10 दिवसांच्या अपहरण नाट्यावर पडदा पडला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी जाऊन विचारपूस केली. त्यावेळी अपहरणकर्त्यांनी त्यांना सन्मानाची वागणूक दिल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. स्त्री आधार समितीचा आपल्याला पाठिंबा आहे. राजा, लढाई जिंकली आपण. शैलासाठी बलात्कार प्रकरणी उद्या निघणाऱ्या नागरी अत्याचार निर्मूलन समितीच्या मोर्चाला पोलीस आयुक्त वी रा पागे यांनी परवानगी नाकारली असून सुरक्षिततेचा उपाय म्हणून शहरात जमावबंदीचा हुकूम जारी केला आहे. कायदेभंग केल्यास, हुकूम मोडल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल. नाही राजा, नाही. उद्या मोर्चा निघणार. कुठल्याही परिस्थितीत मोर्चा निघणार. आणि आपल्याला 7 संघटनांचा पाठिंबा आहे. आणि या शहरातला सगळ्यात विराट मोर्चा असेल राजा. उद्या मोर्चा निघणार. शासन
बंधू भगिनींनो, इथल्या धनलग्यांना स्त्री म्हणजे एक भोग्य वस्तू वाटते, चैनीची वस्तू वाटते. आजही आपल्या देशातल्या हजारो स्त्रियांवर बलात्कार होत आहेत. त्यातल्या 95% स्त्रिया आपल्याला न्याय मिळणार नाही, आपल्या अब्रूचे धिंडवडे निघतील या भीतीपोटी घरातच बसून राहतात. आणि बलात्कार करणारे राजरोसपणे फिरतात, त्यांना कधीही अटक झालेली नाही. बंधू भगिनींनो, इथल्या सर्वसामान्य माणसाला जगणं मुश्किल झालेलं आहे आणि याला जबाबदार आहे इथली यंत्रणा, इथली सिस्टीम. आजच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी नेहमीप्रमाणे आम्ही कारवाई करू असं आश्वासन दिलेलं आहे. पण मला विश्वास वाटत नाही. आपल्याला हे आंदोलन अधिकाधिक तीव्र करायचं आहे. जोपर्यंत शैला साठेला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषणाचा संकल्प करतो, तोही आता या क्षणापासून. करारे गदर पेटवा गदर, करारे गदर पेटवा गदर. भ्रष्टाचारी गुलामगिरी, भ्रष्टाचारी गुलामगिरी, शोषितांची एकतारी झाली रे समशेर, झाली रे समशेर. करारे गदर पेटवा गदर, करारे गदर पेटवा गदर. हे मधांत तक्षक इथले गरिबांचे भक्षक ठरले, हे मधांत तक्षक इथले गरिबांचे भक्षक ठरले. अन्यायाच्या अंधाराचा एकच सवाल आता, करारे गदर. शैला साठे बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा पोलिसांनी कसून चौकशी करून कठोर कारवाईचा आदेश. शैला साठे या तरुणीवर गेल्या 20 तारखेला झालेल्या बलात्कार प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे कडक आदेश दिले असून पत्रकारांना ते पुढे म्हणाले की या प्रकरणी आंदोलनकर्त्यांशी आमच्या भावना जुळल्या असून या प्रकरणातील व्यक्ती कितीही मोठी असली तरी सुद्धा तिच्यावर कारवाई करण्यात येईल. राजा, जा रे, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. तुम्ही कशाला उपाशी राहता? भूक नाही रे मला. शैला पण उपाशी आहे बघ. पण हा अघोरी मार्ग तुला कोणी स्वीकारायला सांगितलाय? राजा, अरे चळवळीचं हेच तर शेवटचं अस्त्र आहे. उद्या तुझ्या जीवाला काही झालं तर? म्हणून तर म्हणतोय तुम्ही उपाशी राहू नका. संघर्षासाठी तुमच्या ताकद तरी असायला हवी ना. म्हणून म्हणतो जा. कलेक्टर साहेब आलेत. नमस्कार आनंदराव. आनंदराव, मी तुमच्यासाठी अतिशय एक आनंदाची बातमी आणली आहे. आम्ही बारकोला अटक केली आहे. बर मग आनंदराव, हे उपोषण सोडलं तर बरं होईल. नाही म्हणजे आपले उपोषण त्याचेच होतं ना. नुसती बारकोला अटक होऊन उपयोग नाही, तर बारकोवर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे. आनंदराव, मी प्रॉमिस करतो, अटक तर झालीच आहे, योग्य ती कारवाई होणारच आहे. आणि हो, न्यायालयात पुरावे आणि साक्षीदार गोळा करण्याचं काम सुरू झालं आहे. तेव्हा आनंदराव, सोडता ना उपोषण? आपण उपोषण सोडलं तर बरं होईल. बाबूराव, ग्लास घ्या. आनंदराव, सोडता ना उपोषण? घ्या.
जिंदाबाद, आनंद साळवे जिंदाबाद. राजाची तर मजा काय आली माहितीये, काय नाचून घोषणा देत होता. तेवढे त्याच्या पैजाब्याची नाडी सुटली तर समोर शैलाची तसाच धरून परत सुटला. बाबा तो येईल कुठे? अरे तू तर काय नाचत होता माहितीये, मला तर वाटलं तसं काय ब्रेक डान्सच करतोय. आणि तू तू मूर वाटत होता मूर, जरा काय पाठीवर बॅनर घेतला आणि असं नाचतो टाइम टाइम. आणि जायची गंमत सांगू, जायची गंमत काय 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 जाई कार्यकर्ती होती का आंदोलन करती होती काहीच कळत नव्हतं बरं का. नाही तिची आपल्याला खूप मदत झालेली मी नाही म्हणतोय का, झाली ना मदत तिची. आणि त्या सानेबाई घोषणा देऊन काय नाचत होते यार. खरंच मानला सानेबाईंनी आपल्याला खूप मदत केली. मदत केली खूप. आणि आनंद भैया खरं सांगायचं तर हे सगळं श्रेय तुझं आहे बघ. तुझ्या कर्तृत्वाला आणि जिद्दीला दाद दिली पाहिजे. एक सांगू आनंद भैया, तुझ्यासारखे 100 जण निर्माण झाले ना तर या चळवळीची दिशा बदलायला वेळ लागणार नाही. शपथ खरंच सांगतो मी. अरे हे सगळं मी तुमच्यामुळे करू शकलो. ही लढाई आपण जिंकलो ना, ही सगळ्यांच्या सहकार्याने जिंकलोय. तुला खरं सांगतो, शैलाचे आपल्याला खूप आभार मानले पाहिजे. केवढं खंबीरपणे उभी राहिली आपल्या मागे माहिती. आणि ज्या ज्या संघटनांनी आपल्याला पत्र लिहिले, हे मदत केली ना, त्यांना पत्रकं पाठवली पाहिजे. आज नाही उद्या. आणि तो राजा कुठे? राजा दिसत नाही, आला नाही. अरे तो झोपला असेल, येणार नाही तो एवढ्यात. खूप त्रास झाला. आणि आनंद भैया खरं सांगू, खरं तर तुलाही विश्रांतीची गरज आहे. सगळेच थकलो. आपण एक काम करूया का, आपण निघूया आणि उद्या भेटूया, बरोबर ना? उद्या काम करायचं काम तर केलं. तर आपण निघूया. गुड नाईट एव्हरीबडी. गुड नाईट. आनंद भैया बारकू सुटला. शैलानं आपली जबानी बदलली. राम राम. रागावलेला दिसतोय. कुठे चाललायस? बस सोडवतो. माझे पाय तुझ्या गाडीपेक्षा मजबूत आहेत बारको. एवढे ताट राहून नाही चालत आनंद. वादळा पुढे निभाव नाही लागत सामान्यांचा. गैरसमज आहे तुझा बारको. आपल्या तत्वाशी एकनिष्ठ असणाऱ्यांना कुठलंही वादळ उद्ध्वस्त नाही करू शकत. तुम्हा कार्यकर्त्यांना ताट टोकरून पोट भरायची लय सवय. तुम्ही हरलात तरी हार
माझी हार तुला आव्हान असेल बाळ. अपमान एवढं इझी नाही ते. येळ लागला तरी चालेल, कामाचा माणूस आहे तू. हॅलो हॅलो, बारकू वाजतात बोलतोय. हा कोण? दादा साहेब. नमस्ते साहेब, नमस्ते. कोण? हा हा, रस्त्यावर भेटला होता आता. नाही ना, लय चूच करून घ्यावं लागेल साहेब. एका बुरजाला तर आपण लावलाय सोडून आता. हा त्या आज ना उद्या ढासळेल की. हा हा असं साहेब. बाकी काय विशेष नाही. ठेवू का? हा ठेवतो म्हटलं. बघू बघू. अच्छा, ओके ओके. कसला विचार करतोस? काय सिगरेट घे ना. पैशासाठी मी माझ्या तत्वांची गद्दारी करू? नाही राजा, नाही. राजा, ज्या माणसाने माझ्यावर विश्वास दाखवलाय त्यांचा मी विश्वासघात करू शकत नाही. अरे, ज्या संघटनांनी मला पाठिंबा दिलाय, ज्यांनी माझ्याशी एकनिष्ठता दाखवली, त्यांच्याशीच मी. नाही, मला शक्य नाही. जे हात मला कालपर्यंत सलाम करत होते ना, तेच हात मला उद्या मारण्यासाठी उठतील. हा पोकळ स्वाभिमान उराशी बाळगण्यात काय अर्थ आहे? कोण राहिले तुझ्याशी प्रामाणिक? अरे, जिच्यासाठी एवढं केलं शेवटी ती सुद्धा विकली गेलीच ना. मला इतरांशी काही घेणं देणं नाही. का घेणं देणं नाहीये? अरे, जिच्यासाठी आपण एवढं केलं तिलाच विकत घेतलंय त्यांनी. आपण आता काहीच करू शकत नाही हा विचार मनाशी बाळगून चरफडत बसण्यापेक्षा हा मार्ग योग्य वाटतो मला. मला शक्य नाही ते. का वागलीस तू आमच्याशी अशी? का विश्वासघात केलास तू आमचा? अगं, ते आंदोलन आम्ही तुझ्यासाठी उभारलं होतं. बोल ना, का वागलीस तू अशी? मी तुमच्या भावना समजू शकते. मला माहितीये ऐन लढ्यात मी तुमच्याशी कृतज्ञ वागले. त्याचा तुम्हाला मनस्ताप झाला असेल, याबद्दल मी तुमची क्षमा मागते. कदाचित मला न्याय मिळालाही असता. त्या बारको वस्तादला अटक झाली असती.
पण पुढे माझं काय? पुढे माझं काय? माझ्यावर झालेल्या अत्याचाराचं काय? मला लागलेलं कलंक पुसता आलं असतं? नाही. उद्या याच लोकांनी माझ्याकडे बोट दाखवून सांगितलं असतं, हीच ती बारकू वस्तात न बलात्कार. आनंद, मला जगायचंय. मला माझ्या आईसाठी जगायचंय, माझ्या भावासाठी जगायचंय. त्यापेक्षा हे ठीक आहे. निदान इथे कोणी मला ओळखत तरी नाही. मला माहिती आहे आनंद, हे सगळं तुमच्या म्हणण्याप्रमाणे झालंही असतं. पण प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुढे माझ्या आयुष्याचं काय? माझ्या आईचं काय? माझी आई आज आहे तर उद्या नाही. माझ्या भावाचं काय? कोण देईल मला आधार? कोण स्वीकारेल मला? कोण माझ्याशी लग्न करेल? कोण? खूप प्रयत्न केला, पण कुठे काही जमत नाही. सगळं कसं अंधकारनं वाटलं. आय हॅव लॉस्ट द बॅटल. हरलोय मी. असं खचून कसं चालेल आहे? अजून तर फार मोठा पल्ला गाठायचा आहे. हा लढा असा मध्येच सोडून कसं चालेल? लढा ज्या सेनापतीचं सैन्यच पळून चाललंय तो तरी काय करणार? खऱ्या सेनापतीला सैन्याची गरज नसते आनंद. तरी मी हरलोय, मी संपलोय. तुम्ही चुकताय. वणवा जरी आज भिजलाय असं दिसत असलं तरी तो वणवाच असतो. तो पुन्हा पेट घेऊ शकतो. त्याला कोणी पेटवायची गरज भासत नाही. तो आपोआप पेट घेतो. काय करावं तेच कळत नाही. सगळं गोंधळ होणार आहे. गॉट स्टक. तूच सांग मी काय करू? सॉरी, मी चुकून. नाही, उलट फार बरं वाटलं. उगीच असणारी सभ्यपणाची भिंत तुटून पडली. I need your moral support. ते मी माझं भाग्य समजतो. हा पोकळ स्वाभिमान मुराशी बाळगण्यात काय अर्थ आहे? कोण राहिले तुझ्याशी प्रामाणिक? अरे जिच्यासाठी एवढं केलं शेवटी ती सुद्धा विकली गेलीच ना. माझ्यावर झालेल्या अत्याचाराचं काय? मला लागलेलं कलंक पुसता आलं असतं. आपण आता काहीच करू शकत नाही हा विचार मनाशी बाळगून चरपडत बसण्यापेक्षा हा मार्ग योग्य वाटतो मला. एवढं ताट राहून नाही चालत आणि वादळा पुढे निभाव नाही लागत सामान्य. पोटाची भूक भागवण्यासाठी दाताचं पाणी गुळत झोपायचं. उद्याचा आराखडा बांधत. पैशाची ताकद लय मोठी. अरे नुसत्या उभणी लाकापची दारं येतात. कोण देईल मला आधार? कोण स्वीकारेल मला? कोण माझ्याशी लग्न करेल? कोण? सॉरी पिऊन आलो मी तुझ्या समोर. मला वाटलं प्यावं पिलो एन्जॉय. बारकू असतात ना आपली सगळी व्यवस्था केली. सगळी
तू एक जीवा भावाचा दोस्त म्हणून तुला सांगायला आलो. एक शेवटचा प्रयत्न राहत नाही ना. ए काय फायदा नाही रे, काय फायदा नाही. चल बारको वस्त अजून तुझी वाट बघतोय. मला माहित आहे तुला हे सहजासहजी नाही जमणार, नाही जमणार. कदाचित तुला राग आला असेल माझा. ते वाटलं तुम्हाला मार मार तू राजा नाही, राजा मला तूच योग्य वाटू लागला. आयुष्य लय थोडं माणसाला, लय थोडं. त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल ना आनंद, पैसा पाहिजे, पैसा बाप्पू. मग त्याच्यासाठी तुम्ही काही पण करा, काही पण करा. मला माहित होतं की आपण कधी ना कधी एक होऊ, एक होऊ. तसं काय आनंद, आपल्याला अपमान नाही नाही कधीच सहन होत नाही. त्याच्याशी आपण राजा कधी गद्दारी करत नाही. तीन वेळा पोरीने आपला अपमान केला बाप्पू. काढा सगळा तुला तो विषय नको असता. तिला आणायला इथं सांगितलं म्हणून निघाला. कोण काढतं आला सांगितलं कशाला? म्हटलं तुम्ही लोक इथं आहेत म्हणून आपण त्यांच्या समोर, तुमच्या समोर तिला घरी सोडा. कोंडून ठेवणार काय अर्थ आहे उगाच तिला? हा चांगलं घे जगू द्या तिला. वामण्याला वाटलं आणायला आलं वाटतं, आलं वाटतं वामण्याला. आले का वामण्या? अरे होय, पर ती जी आहे म्हणत होती आम्ही आहे तिथंच बरं आहे. हा इकडे येणार नाही म्हणत होती. मी म्हणलं ते तुम्ही बारकू वाजताचा सांगा. तरी बी सैलीला घेऊन आलोय मी. आनंद शहराला भेटेल. अरे आपलं घर का आपला जिना पण डेंजर आहे. बोलायचे असते. अरे पैसा असला की समजा गोष्टी इझी होतात. आता आपलाच बरकरून बघा. शहराला भेटून चल शहराला आता घाबरायचं कारण नाही. आनंद बी आपल्याला सांगत झालेला आहे. बोला ते बोला. बोला 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 बोला. अरे मला माहिती आहे तुम्ही दोघं बोलणार नाही. असं चोरचा पेट बस
जा राजाला कंपनी दे जा. मी हिला सोडून येतो. जा वर जा. गुड नाईट. गुड नाईट. अच्छा. गुड नाईट नाही, गुड बाय. वामन ॲम्ब्युलन्स बोलावून घे पटकन. चल मी तुला घरी सोडवतो. चल घरी जाऊया आपण. मंतरलेले बारे विकून गेले ग्रहणात तारकांना प्रकाश देऊन गेले. नव्या युगाला नव्या दिशांना एकच आव्हान आता. एकच आव्हान आता. करारे गदर पेटवा गदर. आनंद आनंद ए आनंद आनंद शला आनंद आनंद बघ ए आनंद. प्रिय मित्र राजा, हे पत्र नाही, हे एक संक्रमण आहे. चळवळीच्या महामार्गावरील हा क्रांतीचा संदेश आहे. अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या अस्वस्थ मनांचे घोषवाक्य आहे. राजा, हे घोषवाक्य म्हणत असताना मी नसेनही कदाचित, म्हणून तू खचून जाऊ नकोस. हा क्रांतीचा संदेश छातीशी कवटाळून दुःखाला गोंजारत बसू नकोस. राजा, मी एक या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध उभारलेल्या चळवळीचा अंश होतो रे. बस, याखेरीज माझ्या अस्तित्वाला जास्त महत्व देऊ नकोस. शोकसभा घेऊन अश्रू ढाळत बसू नकोस, कारण शोकसभेतील अश्रू हे क्रांतीचे निखारे विझवून टाकतात. राजा, राजा, या देशात बारकूसारख्या अनेक विकृती आहेत, असतील. त्या विकृतीला खतपाणी घालणाऱ्या इथल्या समाज आणि शासन व्यवस्थेविरुद्ध आपण लढत होतो राजा. पण त्यांनी बारकूच्या विकृतीवर राजनीतीचे छत्र धरलंय. त्यामुळेच बारकू उजळ माथ्याने समाजात फिरू लागला. त्याला, त्याच्या दुष्ट विचाराला मी समाजापासून अलिप्त केलंय. हा गुन्हा होऊच शकत नाही. तरीही हीच तकलादू समाज व्यवस्था मला वेठीस धरेल, मला सजा करेल. हे मला मान्य नसल्याने मी हा आत्मघात करतोय. तुम्ही त्याला आत्महत्या समजू नका प्लीज. राजा, सॉक्रेटिस हसत हसत फासावर गेला रे अथेन्स नगरात. रॉजर बेक ही आपल्या विचारांसाठी अंधाऱ्या कोठडीत आयुष्यभर राहिला. अशा महान त्यागावरच चळवळीचा सूर्य तळपत राहतो राजा, याची तुला जाणीव आहेच. जाता जाता तुला एकच सांगतो, शैलासारख्या शोषित स्त्रीचा स्वीकार करून तू समाजात नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करावास. राजा, आज मी नाही, उद्या तू नशील, तरी ही चळवळ, हे चळवळीचे चक्र थांबणार नाही. उद्याचा नवयुवक क्रांतीच्या संदेशातून नवपर्व निर्माण करेल राजा. अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारी ही अस्वस्थ मन आदर्श समाज निर्माण करतील. मला खात्री आहे राजा, मला खात्री आहे. आपली कृती, आपला विचार हा सुसंस्कृत देश निर्माण करेल.
जय हिंद. युगाला नव्या दिशाना एकच आव्हान आता, एकच आव्हान आता. करारे गदर पेटवा गदर, 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 पेटवा गदर, पेटवा गदर, पेटवा गदर, पेटवा गदर.